धाराशिव जिल्ह्यात शेतात वीज पडताच चमत्कार पाहायला शेतात हजारो लोकांची गर्दी। पण नेमकं काय घडलं? एका शेतात अचानक असं काही घडलं की संपूर्ण परिसरातील लोक काम सोडून त्या ठिकाणी धाव घेत होते। वीज पडल्याचा आवाज थांबला, पण त्यानंतर जे दृश्य दिसलं तेथे गावकऱ्यांनाही काही क्षण त्यावर विश्वास बसला नाही। राज्यात मान्सूनचे अनेक भागात जोरदार हजेरी मान्सूनने लावली आहे। विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आशेचं हास्य दिसू लागलंय। अनेक ठिकाणी पेरणीची कामं वेगाने सुरू आहेत। मात्र या पावसादरम्यान मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात एक अशी घटना घडली की तिची चर्चा राज्यभर सुरू झाली। सुरुवातीला लोकांनी याकडे साधी घटना म्हणून पाहिलं, पण काही वेळातच परिस्थिती पूर्णपणे बदलली। ही घटना धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला गावातील एका शेतात घडल्याचं सांगितलं जात आहे। पावसासोबत जोरदार विजांचा कडकडाट सुरू होता। अचानक एका शेतात वीज कोसळली। गावकऱ्यांनी मोठा आवाज ऐकला। काही वेळ सर्व काही शांत झाल्यासारखं वाटलं, पण त्यानंतर जे दिसलं त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। वीज पडलेल्या जागेवर जवळ जमिनीच्या एका भागातून पाणी बाहेर येऊ लागल्याचं दिसलं। सुरुवातीला ते सामान्य पाणी असेल असं वाटलं, पण जवळ जाऊन पाहणाऱ्यांनी एक वेगळीच बाब लक्षात घेतली। त्या पाण्याचा रंग सर्वसाधारण नव्हता। पाणी गडद निळसर दिसत असल्याचं अनेकांनी सांगितलं आणि तेव्हापासून चर्चांना उधाण आलं। ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली। काही मिनिटात शेजारच्या गावांपर्यंत ही माहिती पोहोचली। लोकांनी शेताकडे धाव घेण्यास सुरुवात केली। अनेकांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केले, काहींनी थेट प्रक्षेपण सुरू केलं। पाहता पाहता त्या ठिकाणी मोठी गर्दी जमली। सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले। काहींनी याला निसर्गाचा चमत्कार म्हटलं, काहींनी भूगर्भातील एखाद्या दुर्मिळ प्रक्रियेशी याचा संबंध जोडला, तर काहींनी वेगवेगळे अंदाज व्यक्त केले। मात्र प्रत्यक्षात कोणाकडेही या घटनेचं ठोस उत्तर नव्हतं। गावातील ज्येष्ठ नागरिकांनीही सांगितलं की त्यांनी यापूर्वी कधीही वीज पडलेली पाहिली आहे, पण वीज पडल्यानंतर जमिनीतून अशा रंगाचं पाणी बाहेर येताना त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं। त्यामुळे गावात उत्सुकता अधिक वाढली। प्रत्येकजण एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत होता। या घटनेची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचली। संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकारची दखल घेतली, पण या पाण्याचा रंग असा का झाला, त्यामागे नेमकं कारण काय आणि यामध्ये कोणताही धोका का, अशी माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू झाली। यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली, कारण अशा प्रकारच्या घटनांमध्ये जमिनीखालील खनिजे, मातीची रचना, पाण्याचे स्रोत किंवा इतर नैसर्गिक कारणांचा अभ्यास करावा लागतो। त्यामुळे या घटनेकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्यावर भर देण्यात आला। दरम्यान गावकऱ्यांमध्ये अनेक चर्चा सुरू होत्या। काहींनी सांगितलं की पाणी आधी कधीच दिसलं नव्हतं, काहींनी वीज पडल्यामुळेच हा बदल झाला असावा असा अंदाज व्यक्त केला। मात्र हे सर्व केवळ स्थानिकांच्या प्रतिक्रिया होत्या। अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेला नव्हता। शेतात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल होता। प्रत्येकजण त्या निळ्या पाण्याचे फोटो आणि व्हिडिओ काढत होता। सोशल मीडियावर या घटनेला वेगवेगळी शीर्षकं देण्यात आली, तर काहींनी याला थेट चमत्कार म्हटलं। त्यामुळे या घटनेची चर्चा आणखी वाढत गेली। मराठवाड्यात अनेक भागात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण झालं। पेरणीची कामं वेगानं सुरू झाली आहेत। अनेक जलस्रोतांमध्ये पाण्याची वाढ दिसून येत आहे। त्यामुळे या घटनेसोबतच पावसामुळे मिळालेला दिलासाही चर्चेत होता। याच काळात जायकवाडी धरणातही पाण्याची आवक सुरू झाली। दमदार पावसामुळे धरणात पाणीसाठा वाढू लागला। पहिल्याच पावसात धरणातील जलसाठ्यात वाढ झाल्याने मराठवाड्यासाठी दिलासादायक बाब ठरली। मिळालेल्या माहितीनुसार जायकवाडी धरणात सुमारे 4600 क्युसेकनी पाण्याची आवक सुरू झाली होती। धरणातील पाणीसाठ्यात जवळपास 1% वाढ नोंदवल्या गेली। त्यामुळे संभाजीनगरसह परिसराला मोठा दिलासा मिळाल्याचं सांगितलं जात आहे। परंतु या सकारात्मक बातम्यांमध्येही मसला गावातील निळ्या पाण्याची घटना सर्वांचे लक्ष वेधून घेत होती, कारण अशा प्रकारचं दृश्य अनेकांसाठी पहिल्यांदाच होतं। त्यामुळे उत्सुकता दिवसेंदिवस वाढत होती। गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एकच प्रश्न सतत पडत होता, वीज पडली आणि त्यानंतर हे पाणी बाहेर का आलं? पाण्याचा रंग निळाच का होता? हा रंग काही वेळापुरताच होता की कायम राहणार होता? या प्रश्नांची उत्तरं सर्वजण शोधत होते। घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातील लोकांमध्ये ही उत्सुकता निर्माण झाली। काहींनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाण्याचाही प्रयत्न केला। त्यामुळे मसला गाव अचानक चर्चेचा विषय बनलं। दरम्यान प्रशासनाकडून या घटनेचा तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं। पाण्याचे नमुने तपासले जाणार असून भूगर्भातील कारणांचा अभ्यास केला जाणार असल्याची माहिती समोर आली। त्यामुळे अंतिम निष्कर्ष येईपर्यंत कोणताही दावा न करण्याचं आवाहन करण्यात आलं। लोकांमध्ये कितीही चर्चा सुरू असली तरी अशा घटनांमध्ये वैज्ञानिक तपास महत्त्वाचा असतो, कारण अनेक वेळा दिसणाऱ्या गोष्टींमागे नैसर्गिक कारण असू शकतं। त्यामुळे अधिकृत अहवाल येण्याची प्रतीक्षा करणं आवश्यक आहे। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला गावातील ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। गावकऱ्यांनी पाहिलेलं दृश्य, सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ आणि प्रशासनाने सुरू केलेली चौकशी यामुळे या घटनांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार वीज पडल्यानंतर त्या शेतातून गडद निळसर रंगाचं पाणी वाहताना दिसलं। नागरिकांनी मोठी गर्दी केली आणि प्रशासनाने या घटनेची दखल घेत भूगर्भ शास्त्रज्ञांची मदत घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। मात्र हे पाणी निळं का झालं याचं अधिकृत कारण अद्यापही जाहीर झालेलं नाही। त्यामुळे या घटनेला चमत्कार म्हणण्यापेक्षा तपासाचा अंतिम अहवाल येणं महत्त्वाचं ठरणार आहे।